नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाची कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग BA भाग 3 मध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मराठी विभागाच्या वतीने मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मराठी विषयाच्या संदर्भात माहिती घेतली. आज आपण मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता आपलं जे शिवाजी विद्यापीठाचं अभ्यास मंडळ आहे मराठी विषयाचं, या अभ्यास मंडळानं आपला BA भाग 3च्या वर्गाचा मराठीचा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. या अभ्यासक्रमात आपल्याला काय नेमकं अभ्यासायचं आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण आता CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम या पद्धतीनं अभ्यासक्रम पूर्ण करतो आहोत. म्हणजे आपण ज्या अभ्यासपत्रिका सोडवतो त्या अभ्यासपत्रिकेचे श्रेयांक म्हणजे क्रेडिट आपल्याला मिळणार आहेत आणि या एकूण श्रेयांकाची किंवा जे क्रेडिट आहेत त्याची बेरीज होऊन आपल्याला ती ग्रेड पदवीच्या रूपात मिळणार आहे. आता आपण 4 सत्र पूर्ण केलेत. या वर्षी आपण 5वं आणि 6वं अशी 2 सत्र पूर्ण करणार आहोत आणि त्या सत्रामध्ये आपल्या पुढे एक इंग्रजी आवश्यक हा विषय राहणार आणि आपण जो विषय स्तरावरती विषय निवडला आहे तो अभ्यासासाठी राहणार. आता मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मराठीचे आता आपण सत्र 5 आणि 6 साठी याच विषयाच्या अभ्यासपत्रिका आपण अभ्यासणार. फक्त त्याच्यात पुढचे क्रमांक येतील. म्हणजे गेल्या वर्षी आपण अभ्यासपत्रिका 3, 4, 5, 6 सोडवल्या. आता या वर्षी आपल्या दोन्ही सत्रातल्या ज्या अभ्यासपत्रिका आहेत त्यांचे क्रमांक 7 पासून सुरू होतील. म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 इथपर्यंत आपण अभ्यासपत्रिका. पण या सत्र 5 मध्ये आपल्याला अभ्यासपत्रिका 7, अभ्यासपत्रिका 8, अभ्यासपत्रिका 9, अभ्यासपत्रिका 10, अभ्यासपत्रिका 11 अशा 5 अभ्यासपत्रिका अभ्यासायच्या आहेत आणि शिवाय इंग्रजी आवश्यक असा एक पेपर म्हणजे ती एक अभ्यासपत्रिका आपल्याला अभ्यासायची आहे. आणि या अभ्यासपत्रिका आपल्याला हा विषय आपण विषय स्तरावरती अभ्यासतो म्हणून अभ्यासायचे आहे हे लक्षात घ्या. त्याच्यात आता बदल म्हणजे गेल्या वर्षी जसं मराठी इतिहास किंवा भूगोल, अर्थशास्त्र असे वेगळे वेगळे आपण विषय ठेवले होते. आता मात्र आपल्याला एकाच विषयामध्ये ह्या दोन्ही सत्राचा अभ्यास विषय स्तर म्हणून करायचा आहे. आता ह्या अभ्यासक्रमावरती चर्चा करताना आपल्याला जे अभ्यासपत्रिका आहेत त्या अनुषंगानं चर्चा करावी लागणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मराठी की हिंदी, इंग्रजी कुठलेही भाषा विषय असो, या भाषा विषयाचा अभ्यास करताना 2 अंगांनी नेहमी होत असतो. एक ती भाषा म्हणून म्हणजे त्यामध्ये भाषा म्हणून तिचं स्वरूप काय, तिचं विशेष काय, त्यातल्या मूलभूत गोष्टी कोणत्या या संदर्भात विचार होतो. आणि दुसरं या भाषेत निर्माण झालेलं साहित्य, त्या साहित्याचं स्वरूप काय, त्याचं विशेष काय,
त्या साहित्याच्या मूलभूत गोष्टी कोणत्या, या संदर्भाने विचार होतो. त्यामुळे मराठीचा विचार करत असताना मराठी भाषा आणि मराठी साहित्य अशा दोन अंगाने आपण अभ्यास करणार आहोत आणि होत असतो. आणि आपल्या अभ्यास पत्रिकांची रचना ही त्याच पद्धतीची केलेली आहे. आणि म्हणून आपण या नव्या तंत्राच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद करत असलो तरी आपल्याला या संवादातूनच आपल्या अभ्यासक्रमाची पण चर्चा ही करायची आहे. आणि त्यात आपला जो BA भाग 3चं सत्र 5साठी अभ्यासपत्रिका जी 7 आहे त्या संदर्भानं आपण चर्चा आज करणार आहोत. ही जी अभ्यासपत्रिका आहे ही साहित्य विचार म्हणून आपल्या समोर आहे. आता बघा, मी मगाशीच म्हटलं की ज्या वेळेला भाषेचा विचार होतो त्यावेळेला तो एक ती भाषा म्हणून आणि दुसरं त्यात निर्माण झालेलं साहित्य म्हणून. आणि हे एक पायाभूत अशी त्या संरचना असते. आणि त्यामुळं साहित्य म्हणजे काय, ते कसं असतं, असे आपल्या मनात जे वेगळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचा शोध आपल्याला या अभ्यासक्रमातून घेता येतो. म्हणून हा विशेष स्तरावरती साहित्य विचार हा ही अभ्यासपत्रिका आपल्यासमोर आहे. तर या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला 4 विभाग आहेत. आणि या 4 विभागामध्ये जे साहित्याचं स्वरूप असेल किंवा तिची वैशिष्ट्ये असतील त्या अनुषंगानं जी चर्चा होणार आहे त्याचे मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे आपल्याला आपल्या समोर आहेत. आता विभाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत ते पहिल्यांदा साहित्याचं स्वरूप. साहित्य म्हणजे काय. आता हे साहित्याचं स्वरूप ठरवायचं म्हणजे त्याच्या काही लक्षणांचा, त्याच्या काही व्याख्यांचा विचार हा होत असतो. ज्याला आपण एखाद्या गोष्टीचं स्वरूप पाहतो त्यातच त्याची वैशिष्ट्ये पण दडलेली असतात. तर तसं आपल्याकडे साहित्याची चर्चा करताना जी साहित्य मीमांसक आहेत किंवा साहित्य शास्त्रज्ञ आहेत, मग ते भारतीय असू दे पाश्चात्य असू दे, यांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे जो संस्कृत साहित्य मीमांसक आहेत त्यांनी पहिल्यांदा काय साहित्याच्या स्वरूपाविषयी व्याख्या केल्या त्या पाहायच्या आहेत. त्यात भामह, मम्मट, आनंदवर्धन, विश्वनाथ यांनी केलेल्या व्याख्यांचा आपण तिथे विचार करणार आहोत. त्यानंतर पाश्चात्य साहित्य विश्वामध्ये पण तिकडच्या साहित्य अभ्यासकांनी साहित्याचे जे स्वरूप आहे ते स्पष्ट करताना काही व्याख्या केल्या. त्यात वर्ड्सवर्थ, मॅथ्यू आर्नॉल्ड, कार्लाइल, कोल्टहोफ यांनी केलेल्या व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत. आधुनिक जे आपले मराठी साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत, त्यांनीही साहित्य काय असतं नेमकं ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात विनोबा भावे, अ.वा. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, विना ढवळे यांनी जी साहित्यविषयक चर्चा केली ती आपल्याला पाहायची आहे. आता जो पुढचा मुद्दा आहे त्यात ललित व ललितेतर साहित्य, म्हणजे इथे आपल्याला साहित्याचं वेगळेपण काय आहे ते शोधता येणार आहे. त्यानंतर ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष काय, नेमकं साहित्याचं नेमकं असे काय वैशिष्ट्य आहे, साहित्याचं नेमकं
वैशिष्ट्य काय आहे त्याला आपण आज ललित साहित्य सगळ्याला म्हणू लागलो आहोत, म्हणून हा शब्द येतोय. ललित साहित्य म्हणजे काही फार वेगळं आणखी असं काही त्याचा अर्थ नाही. आज जे आपण कथा कादंबऱ्या वगैरे सगळं जे वाचतोय त्या सगळ्याला ललित साहित्य असं म्हटलेलं गेलेलं आहे. आणि ललितेतर म्हणजे जे इतिहास, शास्त्र, गणित वगैरे सारखे जे विषय आहेत किंवा त्या अनुषंगाने शास्त्रीय जे साहित्य आहे ते ललितेतर. या अनुषंगानं ते शब्दप्रयोग वापरलेले आपल्याला दिसतात. तर त्याचे जे विशेष आहेत त्यामध्ये काही मुद्दे संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रियता, सूचकता, विशिष्टता, पुन्हा विश्वात्मकता असे मुद्दे जे आहेत त्या अनुषंगाने आपण या घटकामध्ये चर्चा करणार आहोत. आता पहिल्या घटकात आपण साहित्याचं स्वरूप समजून घेणार आहोत. तसंच या साहित्याचं प्रयोजन काय, प्रयोजन याचा अर्थ हेतू, का हे साहित्य लिहिलं जाते, का म्हणून वाचलं जाते, त्यामागाशी नेमके काय हेतू आहे, काय उद्देश आहे, याची चर्चा साहित्य विचारवंतांनी केलेली आहे. आणि त्या दृष्टीनेही आपल्याला ह्या विभागामध्ये माहिती घ्यायची आहे. मग प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजन आणि परिणाम यातला फरक, साहित्याची जी प्रयोजनं सांगितली गेली त्या प्रयोजनांची ठराविक, इथे काही सगळीच प्रयोजनं आलेली नाहीत. कारण जसं साहित्याचं स्वरूपात व्याख्या करताना पौरात्यांचा विचार आपण बघितला, पाश्चात्यांचा, तसंच इथेही पौरात्यांचा पण विचार अपेक्षित आहे आणि पाश्चात्यांचा पण, किंवा आधुनिक आत्ताच्या काळातली जी प्रयोजनं म्हणून पुढे येतात त्याचा विचार केलेला दिसतो. यामध्ये यश, कीर्ती, व्यवहार ज्ञान, आनंद, उद्बोधन, आत्माविष्कार, जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन, पलायनवाद अशा काही प्रयोजनांचा विचार आपल्याला करायचा आहे. आता हे प्रयोजन विचार करताना सुद्धा आपल्याला दोन भूमिका इथे घ्याव्या लागणार आहेत. एक म्हणजे लिहिणारा लेखक असतो आणि वाचणारा वाचक. मग ह्या दोघांच्या दृष्टीनं हा प्रयोजन विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसाच आपणही दृष्टिकोन ठेवून या प्रयोजनाचा विचार करायचा आहे. त्यानंतर विभाग 3 मध्ये आपण पाहिलं तर साहित्य निर्मितीची कारणे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आतापर्यंत आपण जो विचार केला की साहित्याचं स्वरूप का असतं, त्यानंतर साहित्याचं प्रयोजन का असतं. आता साहित्य निर्मिती कशी होते, ही निर्मिती होताना नेमकी काय कारणीभूत होतात याचाही विचार साहित्य मीमांसकांनी किंवा अभ्यासकांनी केलेला पाहायला मिळतो. तर त्याचं स्वरूप आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्यामागे जी कारणं आहेत त्याच्यात काही प्रमुख कारणं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इथे प्रतिभा म्हटलेला आहे. प्रतिभा, बहुश्रुतता, अभ्यास, ही जी कारणं आहेत, भावनात्मकता, ही प्रमुख कारणं मानता येतील. त्यातही सगळ्यात जनक किंवा मुख्य कारण म्हणून जे पुढे येतं ते प्रतिभा आहे. त्यामुळं प्रतिभा, तिचे स्वरूप आणि वैशिष्ट्यावरती अधिक भर देण्यात आला आहे. त्यानंतर जे अनुलक्षण जी कारणं आहेत त्यामध्ये संवेदनशीलता, उत्प्रेक्षा, चमत्कृती, स्वास्थ्य, मग स्वास्थ्यात सुद्धा शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य असा विचार केलेला आहे. त्याचबरोबर साहित्यिकाचा जीवनविषयक दृष्टिकोन, म्हणजे साहित्य हे लेखक लिहित असला तर ते वाचक प्रिय होण्यासाठी किंवा वाचकाला आवडण्यासाठी किंवा ते वाचकाच्या हृदयापर्यंत भिडण्यासाठी साहित्यिक जो आहे त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. कारण साहित्य हे
समाज जीवनाचा आरसा असतं असं नेहमी म्हटलं जातं. आता हे समाज जीवन म्हणजे समाज कोणाचा? माणसाचा. त्यामुळं मानवी जीवन याकडे लेखक कसा बघतो आणि तो काय सांगू इच्छितो, त्याचा दृष्टिकोन काय, याचा विचार सुद्धा या साहित्य निर्मितीला पोषक असतो. आणि म्हणून या संदर्भाने देखील चर्चा इथे अपेक्षित आहे. पुढे सगळ्या मित्रांनो, आपण विभाग 4 कडे. हा चौथा विभाग आहे तो अलंकाराच्या संदर्भात आहे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे माझं मत म्हणाल तर आपण अलंकारावरती काही नव्यानं चर्चा करतोय असं नाही. अगदी शालेय स्तरापासून आपल्याला अलंकार, वृत्त, छंद याचा अभ्यास झालेला आहे आणि त्याचं जे स्वरूप आहे ते थोडाफार आपल्याला त्याची कल्पना ही आहेच. तर यामध्ये आपल्याला अलंकार म्हणजे काय हे पहिल्यांदा बघावं लागणार आहे. अलंकाराचं स्वरूप काय असतं आणि मग त्याची उदाहरणं, या अनुषंगानं मग जे आपल्याला अभ्यासक्रमात अलंकार दिले त्या संदर्भात आपण चर्चा करायची आहे. त्यामध्ये अतिशयोक्ती, स्वभावोक्ती, दृष्टांत, उपमा, अनुप्रास, रूपक असे आपल्याला सहाय्यक अलंकार अभ्यासासाठी इथं आहेत आणि त्या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. पुढे मित्रांनो, आपण ह्या अभ्यासपत्रिकेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपा संदर्भात चर्चा करूया. आता बघा, आपण गेल्या वर्षीपर्यंत 50 गुणांची प्रश्नपत्रिका अभ्यासली. आता आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जरा वेगळं आहे. वेगळं म्हणजे 40 गुण हे आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिसत आहेत. म्हणजे आपली प्रश्नपत्रिका आता ही 40 गुणाची लेखी स्वरूपाची असणार आहे आणि अंतर्गत एक आपली 10 मार्काची परीक्षा होणार आहे. आता त्याचे जे पास होण्यासाठी अपेक्षित गुण आहेत ते लक्षात घ्या की आपल्याला 40 पैकी किमान 14 गुण मिळाले पाहिजेत आणि जे अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण आहेत त्याच्यात 10 पैकी किमान 4 गुण मिळाले पाहिजेत, तर आपण पास होतोय. आता ह्या दोन्ही परीक्षांचं स्वतंत्रपणे आपल्याला गुणांचं पासिंग ठरवलेलं आहे. म्हणजे आपण 40 पैकी 14 किंवा 14 पेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत आणि 10 पैकी 4 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत तरच पास. आपण 10 मार्काच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षेत जर अनुत्तीर्ण राहिला, गैरहजर राहिला किंवा तर ते गुण नाही मिळाले तर तुम्ही केवळ लेखीच्या गुणावर पास होऊ शकत नाही. त्या दोन्ही पण शेवटी दोन्हींची बेरीज केली जाते. म्हणजे 40 अधिक 10 असे 50 गुणांपैकी आपल्याला ते मार्क दिले जातात. तर हे लक्षात घ्या की आपण ह्या वर्षी जे अंतर्गत मूल्यमापन आहे ते चुकवू नका. मग आपला जो विषय मुख्य आहे मराठी तर मराठी आणि इंग्रजी दोन्हीचेही आपल्याला या सत्रामध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठीचा जो भाग आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आता ह्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला विद्यापीठाने बघा किती चांगली सोय करून दिली की ठरवून दिले तुम्ही सेमिनार घ्या. सेमिनार म्हणजे चर्चासत्र. एका विषयावरती तुम्ही चर्चा करायचा, एक विषय घ्यायचा आणि त्या विषयाच्या अनुषंगाने माहिती गोळा करायची आणि त्यावरती चर्चा घडवून आणायची. तर असा तो भाग आहे. तर तेही काही
फार अवघड आहे अशातली गोष्ट नाही. एक सराव म्हणून आपल्याला या कामाकडे बघावं लागतं. अंतर्गत मूल्यमापन जर आपण चांगलं केलं तर म्हणजे चर्चासत्रात तुम्हाला चांगले गुण मिळतील आणि लेखी परीक्षेचे. आणि शेवटी आता हे शेवटचं वर्ष आहे, त्यामुळं विशेष स्तरावरचा अभ्यास करताना आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनंच गुण प्राप्त करून घ्यायचे आहेत, याकडे आपण लक्ष द्या. त्यानंतर पुढे आपण बघूया की बघा, विद्यापीठानं आपल्याला सेमिनार कशाविषयी तुम्ही द्यायचा त्याची सूचना दिली. आता आपण जो साहित्य म्हणून अभ्यास करतो, म्हणजे कविता, कथा, कादंबरी, नाटक, अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो. आता अलीकडे भाषांतरित पुस्तकं यायला लागलीत, म्हणजे अनुवादित. तर असं जे आपलं वेगवेगळं वाचन आहे, वेगवेगळ्या साहित्य प्रवाहातलं, म्हणजे ग्रामीण असू दे, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, असं वेगवेगळ्या स्वरूपाचं साहित्य आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहे. तर त्यातल्या एखाद्या साहित्य कृतीवरती आपण परीक्षण करून ते सादरीकरण करा. म्हणजे एक अखंड ते जे तुम्ही काही कादंबरी एखादी वाचायला घेतली, ती पूर्ण कादंबरी वाचायची आणि त्यावरती तुमचा अभिप्राय काय, एक साहित्यिक अंगानं त्या पुस्तकाचं परीक्षण आपण तिथे करायचं आहे. किंवा कोणत्याही भाषेतल्या एका चित्रपट वा नाटकाचं परीक्षण करून त्याचं सादरीकरण करायचं आहे. आता हे काल असेल तर लक्षात घ्या, आपण जर महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी, म्हणून आपला सगळा व्यवहार हा दैनंदिन जो आहे तो मराठी भाषेत चालतो. पण आपल्या शेजारी कर्नाटक आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, खाली तामिळनाडू, केरळ वगैरे सारखे राज्य किंवा उत्तरेकडचे राज्य. तर या राज्यात विचार केला तर आपल्याला त्यांची पण एक मातृभाषा आहे, त्यांचाही त्यांच्या स्थानिक मातृभाषेमध्ये व्यवहार चालतो. आणि त्यात आपण, त्यामुळं काय म्हणतो, भारत हा बहुभाषिक देश आहे. आणि या बहुभाषिक देशामध्ये घटनेनं, आपल्या राज्यघटनेनं काही भाषांना म्हणजे राजभाषांचा दर्जा दिलाय, की ज्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार होतील. अगदी शिक्षण, तुमचा बँक व्यवहार वगैरे सगळ्या प्रकारच्या व्यवहारामध्ये तुम्ही तुमची भाषा वापरू शकता. तसं साहित्यामध्ये झालं, त्यामध्ये साहित्य निर्मिती व्हायला लागली आणि त्यामुळं एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत आता अनुवादित होऊन येते. तसं अनेक चित्रपट आता आपण वेगवेगळ्या वाहिन्या बघतोय, तर त्यामध्ये आपल्याला आता मराठी हिंदी चित्रपट बघून मराठी चित्रपट कुठला, ते कलावंत कुठले, हिंदी चित्रपट असेल तर ते कलावंत कुठले, ते सहज ओळखतो. पण बऱ्याच वेळेला आता दिसायला आले की काही दाक्षिणात्य चित्रपट आपल्याला समोर पडद्यावरती दिसतात. जे नायक नायिका आहेत ते आपल्याला दाक्षिणात्य दिसतात, पण ते बोलतात ती भाषा मात्र हिंदी असते, आपल्याला कळणारी असते. काही चित्रपट मराठीमध्ये पण आता म्हणजे भाषांतरित होऊन या लागलेत. काही मराठी चित्रपट इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन तिकडे दाखवले जातात. मग अशा वेळेला आपल्याला एकच एक भाषा म्हणून आपण चिकटून राहता कामा नये. आपल्यालाही एकापेक्षा अधिक भाषा, त्या भाषेतलं जे साहित्यिक किंवा कलेच्या अंगाने जी देवाणघेवाण होते ती लक्षात घेण्यासाठी आपल्याला असे जे इतर भाषेतले जे चित्रपट आहेत किंवा नाटक आहेत त्याचं परीक्षण करायचं. म्हणजे एखादा तमिळ सिनेमा आणि त्याचबरोबर आपला मराठी सिनेमा, असं विचार करताना
त्या चित्रपटाविषयी आपल्याला आपली मतं मांडता येतील, किंवा नाटकांविषयी. आता उदाहरण द्यायचं झालं तर गिरीश कर्नाड यांची जी नाटकं आहेत ती मूळ तिकडे कन्नड भाषेत आहेत, पण ती नंतर आपल्याकडे अनुवादित झाली. तर असं अनुवादित झालेलं नाटक रंगभूमीवरती येतं, त्यावेळेला जो मूळ कन्नड भाषिक आहे तो तुलना करतो. म्हणून आपण अशी जे नाटकं आहेत किंवा चित्रपट आहेत, आता इथं पर्याय दिलेला आहे चित्रपट वा नाटक. आता गेल्या वर्षी आपण नाटक अभ्यासलंय, त्यामुळे नाटकाविषयी आपण लिहू शकतोय. BA भाग 1च्या वर्गात आपण चित्रपटाविषयी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे चित्रपटावरती पण लिहू शकतोय. तर असं सेमिनारच्या संदर्भाने विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर हा जो अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमाची आपण माहिती घेताना आपल्याला एकाच पुस्तकामध्ये सगळं काही मिळणार नाही. तर त्यासाठी वेगवेगळे संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात, कारण वेगवेगळ्या लेखकांनी किंवा साहित्य विचारवंतांनी आपापली भूमिका घेऊन काही पुस्तकं लिहिलेली असतात. तर त्यामुळं त्या अशा पूरक वाचनाचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. तर या साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेत बरीचशी पुस्तकं आहेत अभ्यासासाठी. तरी सुद्धा आपण ही जी मी समोर ठेवली संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्याकडे लक्ष देता येईल. उदाहरणार्थ राश्री जोगांचा अभिनव काव्यप्रकाश आहे, स.रा. गाडगीळांचं काव्यशास्त्र प्रदीप, व्याकरणाच्या अनुषंगानं वाळिंबेंचं सुगम मराठी व्याकरण आहे, अ.वा. कुलकर्ण्यांचा साहित्य विचार, गंगाधर गाडगीळांचं खडक आणि पाणी, अशी समीक्षात्मक वगैरे लिहिलेली पण पुस्तकं आपल्याला आता फायद्याची ठरतात. ढवळ्यांचं साहित्याचं तत्वज्ञान, किंवा देशपांडेंचं विनोबांची साहित्यदृष्टी, आणि वेगवेगळे शंकर उपास्यांचं काव्यशास्त्र, अशी बरीचशी पुस्तकं आपल्याला ही आधी वाढवता येते आणि उपलब्ध पण ती पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं वाचून आपला जो साहित्यविषयक जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच विकसित होणार आहे. आपल्याला साहित्याविषयीची अभिरुची वाढवायची आहे, आणि हा हेतू ठेवूनच मराठी विषयाच्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन तयार व्हावा. पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर काय नेमकं मराठीच्या विद्यार्थ्यासमोर असेल, किंवा एकूणच मराठीच नाही भाषेचा म्हणून जो विद्यार्थी असतो त्याला काय ज्ञान त्याच्यामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे किंवा त्याच्याजवळ असलं पाहिजे. तर त्याला साहित्य म्हटलं किंवा भाषा म्हटलं तर भाषेविषयीचं तिचं स्वरूप, तिची वैशिष्ट्ये सांगता आली पाहिजेत. साहित्य म्हणजे साहित्याचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये ती सांगता आली पाहिजेत. हा भाग इथे अपेक्षित आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्या अभ्यास मंडळानं खूप सुंदर असा हा अभ्यासक्रम ठरवलेला आहे, आणि त्यावरती आपण या सत्रामध्ये विचार करणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आणि अशीच चर्चा आपण पुढे या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणार आहोत, एकमेकाशी संवाद करणार आहोत, आणि त्यात आपला सगळ्यांचा